नमस्कार. आज आपण बनविणार आहोत उन्हाळ्यासाठी थंडगार असे ताक बनविण्याचे 4 प्रकार. पृथ्वी तलावरील अमृत कोणतं तर पटकन सांगतात ताक. उन्हाळ्यातील शरीरातील पाण्याची कमतरता भरून काढण्यासाठी किंवा अशक्तपणा दूर करण्यासाठी ताक सर्वोत्तम पर्याय आहे. शरीरासाठी अत्यंत उपयुक्त आणि अनेक गुणधर्म ताकात आहे. ताकामुळे वजन नियंत्रणात राहतं, कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहतं, पचनक्रिया सुरळीत राहते, अन्न पचन नीट होते, पित्ताचा गॅसेसचा त्रास कमी होतं. असं गुणकारी ताक कसं बनवायचं ते बघूया. सर्वात प्रथम आपण एका मोठ्या भांड्यात 1 वाटी दही घेऊया. दही जितकं ताजं असेल ना तितकं उत्तम. जास्त आंबट दही नको. यात चवीनुसार मीठ टाकूया आणि याला आपण रवीने थोडंसं घुसळून घेऊया, म्हणजे दह्यातल्या सर्व गाठी मोडल्या पाहिजेत ह्या पद्धतीने. तुम्हाला मीठ टाकायचं असेल तर टाका, नाही टाकलं ना तरी चालेल, कारण बिना मिठाचं ताक पिणं सर्वात उत्तम. हे बघा, अशा पद्धतीने घुसळून घेऊया. आपल्या दह्यातल्या गाठी मोडलेल्या आहेत. आता यात माठातलं 1 ग्लास थंड पाणी टाकून घेऊया आणि पुन्हा एकदा घुसळून घेऊया. रोजच्या जेवणातल्या मिठाऐवजी तुम्ही सेंधव मीठ म्हणजे उपवासाचं मीठ जरी वापरलं ना तेही आरोग्यासाठी चांगलंच असतं. हे बघा, आपलं ताक तयार झालेलं आहे. जितकं पातळ ताक आपण पिऊ तितकं आरोग्यासाठी चांगलं असतं. तुम्हाला जितकं पातळ करता येईल तितकं पातळ करून घ्या. आता हे एका ग्लासमध्ये आपण ओतून घेऊया आणि तुम्हाला माठातल्या थंड पाण्याऐवजी बर्फ टाकायचं असेल ना तरी चालेल, ते अजूनच जास्त थंड होईल. हे बघा, आपलं ताक तयार झालेलं आहे. आता आपण दुसरं ताक बनवूया. त्यासाठी पुन्हा भांड्यात 1 वाटी दही घेऊया. त्यात अर्धा चमचा भाजलेल्या जिऱ्यांची पावडर टाकूया, अर्धा चमचा धने पावडर टाकूया, चवीनुसार मीठ टाकूया. धणे आणि जिरे आरोग्यासाठी अतिशय चांगले असतात. आणि पुन्हा हे ताक घुसळून घेऊया. आपल्या मसाल्यांच्या डब्यात आपल्या आरोग्यासाठी भरपूर फायदेशीर ठरतील असे मसाले आहेत. त्यापैकी धणे आणि जिरे आहेत. आता यात पुन्हा 1 ग्लासभर माठातलं थंड पाणी ओतून घेऊया आणि पुन्हा एकदा घुसळून घेऊया. धणे आणि जिऱ्यांचं ताक तयार झालेलं आहे. चवीला अतिशय अप्रतिम लागतं. आता आपण तिसऱ्या पद्धतीचं ताक बनवून घेऊया. त्यासाठी गाड्यांवरती जो मसाला ताक मिळतो ना, तर त्या ताकाचा आपल्याला सर्वात प्रथम मसाला तयार करून घ्यायचा आहे. मसाला बनवण्यासाठी मी इथे 1 छोटी वाटी धणे घेतले. 1 छोटी वाटी म्हणजे जवळजवळ 4 चमचे. 1 छोटी वाटी बडीशोप घेतलेली आहेत. अर्धी छोटी वाटी जिरे घेतलेले आहेत. अर्धी छोटी वाटी म्हणजे 2 चमचे. त्याचबरोबर 10 ते 12 मिरे घेतलेत आणि 7-8 लवंगा घेतलेल्या आहेत. आणि त्याचबरोबर ओवा पण घ्यायचा, पण माझ्याजवळ भाजलेला ओवा आहे. हे सर्व मसाले सर्वात प्रथम भाजून घ्यायचे आहेत. तर माझ्याजवळ भाजलेला ओवा आहे, तो मी नंतर टाकेल. गॅसवरती 1 पॅन गरम करायला ठेवला. आता त्यात हे सर्व मसाले आपण काढून घेऊया आणि खूप जास्त भाजायचे नाही आहे. फक्त मंद गॅस करून एखादा 2 मिनिट हे मसाले भाजून घ्यायचे. खूप जास्त असं ह्याचा कलर चेंज करायचा नाही. आपल्याला कलर नाही चेंज करायचा. त्याचा थोडासा मंद मंद सुगंध आला की लगेच गॅस बंद करायचा. हे बघा, आपला मसाला तयार झालेला आहे भाजून. आता हा एका प्लेटमध्ये काढू आणि थंड करून घेऊया. हा मसाला मिक्सरच्या भांड्यात ओतून घेऊया आणि थोडंसं मिक्सर फिरवून घेऊया. आता यात भाजलेला ओवा टाकूया 1 चमचाभर. त्याचबरोबर 1 चमचाभर काळं मीठ टाकूया. अर्धा चमचा हिंग टाकूया आणि ताक चटपटीत होण्यासाठी 1 चमचा चाट मसाला टाकूया आणि पुन्हा एकदा मिक्सर फिरवून घेऊया. आपला मसाला तयार झालेला आहे. तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने हा मसाला घरी करून ठेवा.
हा मसाला 2 ते 3 महिने व्यवस्थित टिकतो. आता हा मसाला एका काचेच्या बरणीत आपण भरून घेऊ. हा मसाल्याला फक्त पाणी लागलं नाही पाहिजे. तुम्ही ताकाबरोबरच नाही तर तुम्ही जर फळं कापून खाल्ली, त्यावरती हा मसाला टाकून घेतला ना, तर फळंसुद्धा खूप चटपटीत लागतात. आणि मी 1 चमचा आमचूर पावडर टाकलेली आहे. आमचूर पावडर तुम्हाला आवडत असेल तर टाका, नाही टाकली, स्किप केली तरी चालेल. आता आपण ताक बनवायला घेऊया. पुन्हा 1 वाटी दही घेऊ, त्यात अर्धा चमचा आपण आता जो मसाला तयार करून ठेवला होता ना, तो टाकून घेऊ. चवीनुसार मीठ टाकूया आणि दही घोसळून घेऊया. आता मीठ थोडंसं कमीच टाकायचं, कारण यात आपण ऑलरेडी मसाल्यात काळं मीठ टाकलेलं आहे. पुन्हा यात आता दह्यातल्या गाठी फुटल्या की माठातलं थंडगार पाणी ओतून घ्यायचं 1 ग्लास आणि व्यवस्थित घोसळून घ्यायचं. आपलं मसाला ताक तयार होईल. छानपैकी आपलं पाणी टाकून दही घोसळून झालेलं आहे, म्हणजे ताकच झालेलं आहे, आपण ताकच म्हणूया याला. आता यात तुम्हाला वाटत असेल तर बारीक चिरलेली कोथिंबीर टाका, त्याने अजूनही त्या ताकाची चव वाढते. आणि नसेल टाकायची, आवडत नसेल तर नाही टाकली तरी चालेल. आता एका ग्लासमध्ये ओतून घेऊया. आपला मसाला ताक तयार झालेला आहे. आता चौथ्या प्रकारचं ताक करून घेऊ. त्यासाठी सुद्धा आपल्याला एक वेगळाच मसाला तयार करायचा आहे. सर्वात प्रथम एक मिक्सरचं भांडं घेऊया. त्यात थोडंसं पुदिना टाकू, 1 ते 2 हिरवी मिरची टाकूया, 1 इंचभर आलं टाकूया, आल्याचे काप करून घेतले आणि थोडीशी कोथिंबीर टाकून आपण ह्याचं जाडसर पेस्ट तयार करून घेऊ. पुन्हा एका बोलमध्ये आपण 1 वाटी दही घेऊया आणि हे दही आता तुम्ही मिक्सरला लावलं तरी चालेल. त्याचबरोबर आपण जो मसाला तयार करून ठेवला होता ना, तो घेतला, चवीनुसार मीठ घेतलं आणि आता मिक्सरमधलं वाटण घेऊन यात काढून आणि व्यवस्थित घोसळून घेऊया. मी मगाशी सांगत होती ना, हे दही तुम्ही मिक्सरला लावलं ना मसाल्यांबरोबर, म्हणजे कोथिंबीर पुदिन्याबरोबर तरी चालेल. आता यात पुन्हा 1 ग्लासभर माठातलं थंड पाणी टाकूया आणि तुम्हाला खूपच जास्त थंड हवं असेल ना, तर तुम्ही बर्फ वगैरे टाकला तरी चालेल किंवा फ्रीजमधलं पाणी टाकलं तरी चालेल, पण मग ते इतकं हेल्दी होणार नाही. आता पाणी टाकून पुन्हा एकदा घुसळून घेऊया. आपलं ताक तयार झालेलं आहे. ताक बनवताना दह्यातल्या सगळ्या गाठी छानपैकी मोडून घ्यायच्या आणि जितकं पातळ करता येईल, मी मगाशी सांगितल्याप्रमाणे तितकं पातळ करून घ्यायचं, म्हणजे आपल्या आरोग्यासाठी खूपच चांगलं आहे. आता एका ग्लासमध्ये हे ताक ओतून घेऊया. अशा पद्धतीने आपले 4 वेगवेगळे ताकाचे प्रकार तयार झालेले आहेत. आरोग्यासाठी अतिशय चांगलं, उन्हाळ्यातील सर्वात उत्तम गोष्ट किंवा उन्हाळ्यासाठी अमृत म्हटलं तरी चालेल. तुम्ही ताक रोज करून प्या. मग तुम्हाला कुठल्या प्रकारचं ताक हवं आहे, म्हणजे साधं ताक किंवा धणे जिऱ्यांचं ताक किंवा आपण जो मसाला बनवून तयार केलेलं ताक किंवा हिरव्या मिरचीचं ताक, तुम्हाला जे योग्य वाटेल ना ते ताक प्या, पण उन्हाळ्यात नक्कीच ताक प्या. आणि हो, तुम्हाला जर ह्या ताकाच्या रेसिपी किंवा हा व्हिडिओ आवडला असेल ना, तर माझ्या चॅनलला प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा. आता पुन्हा भेटूया एक नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपी बरोबर. तोवर बाय बाय.